नानाला भेटायला यार सफरिंग मिक्स करून ब्रेडवर लावला जबरदस्त लागते. गुड मॉर्निंग यार, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग पाणी भरण्यापासून चालू केलेला आहे कारण की आज जाम टाईम झाला, सकाळपासून कामच करत होतो. तिथून पत्रिका आलेला, मग त्याने ॲड्रेस सांगत होतो गावात कुठं कुठं आहे, त्यांची मागे गेलेलो. मग आता पाणी बिणी भरतो आणि आज पीनट बटर बनवणार आहे. पीनट बटर बनवणार आहे, तो पण होममेड. तुम्हाला दाखवून कसं बनवतं. माझ्या आधी पाणी भरू दे. गेट लावले जरा कंजेस्टेड होते इथून येऊन जायला. तुम्हाला मांजर दाखवतो कुठं झोपले, एकदम शांत झोपले, तिला उठवणार नाही मी, लांबशात दाखवतो. शांत झोपले एकदम, झोपू दे. तुमचं जेवण झालं आज दुपारसाठी, एवढी गरमी आहे आणि गॅलरीमधून गरम वाफ मारते आतमध्ये. मग मम्मी बोलली गॅलरीमध्ये जरा पाणी मार. थंडी गॅलरी असली कशी आतमध्ये तेवढा गरम नाही आला, आज जरा जास्तीच गरम होते. तर आता गॅलरीमध्ये पाणी मारून झालं, पूर्ण भिजलो मी, ओला झाला. तर मी पीनट बटर बनवतो. पीनट बटर बनवायला आधी मी पॅन घेतला आहे, चालू करू गॅस. हां, गॅस चालू झाला. त्याच्यात डायरेक्ट शेंगदाणा टाकू. पहिला एवढंच टाकू, बाकीचं शेंगदाणा आपण याच्यात टाकून देऊ. म्हणजे मम्मीला लागत असताना जरासा ट्राय करू कसा बनतो, मग नंतर आपण मीठ बनवू अजून. आणि हा पीनट बटर आहे ना, मी चॉकलेटवाला बनवणार आहे. त्याच्यासाठी मी डार्क चॉकलेट बनवतो. मला दाखवेन त्यात ऑलिव्ह ऑइल पण टाकतो, पण आता ऑलिव्ह ऑइल जरा महंगा आहे, तेवढा बजेटच नव्हता मला. मग शेंगदाणा असं एकदम काला करून घ्यायचं. मी तर असंच बघलेला व्हिडिओमध्ये. अजून याला 2-3 मिनटं जरासं रोस्ट करू, म्हणजे त्याची सालं लगेच निघली पाहिजे त्याची. तर एक नवीन कट टू कट पॅन आहे, आत्याने दिलेला आम्हाला गिफ्टमध्ये. त्याच्यात चम्मच बिम्मच बराच काही पण आहे. तो सेट अख्खा जसं तसा आहे, तो अजून काढला नाही कधी वापरायला. तर शेंगदाणा मी एकदम प्रॉपर रोस्ट केलं आहे बघा. कालं झालं ना, कालं म्हणजे ब्राऊन झालं. आता याला मी एक आपल्या कपड्यामध्ये काढतो. शेंगदाण्याचं पूर्ण सालं काढलं मी. 1-2 असतील ते तुम्ही इग्नोर करू शकता, तेवढा काय आता. आणि बाहेर आलेलो कारण की घरी कोण घाण करत बसाल खाली फुकट. आतमध्ये आलो, आता आतमध्ये काही दिसतच नाही, सगळं काळा दिसते. आता याला आधी मिक्सरमध्ये टाकू, मग त्याला ग्राइंड करू, मग त्याच्यानंतर त्याचे चॉकलेट टाकतो. त्यामध्ये मी मिक्सर छोटाच घेतला आज, मोठा मिक्सर घेतला नाही कारण की शेंगदाणा थोडंसं. आणि तो बटर नंतर मोठ्या मिक्सरला लागला ना, मग तो काढायला जाम वाट लागला आपली. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करू जमायला. असा काहीतरी झाला, मला वाटतं आताच पीनट बटर झाला तो. आता याच्यात आपण चॉकलेट आणि हनी टाकू. टाकला डार्क चॉकलेट आणि आता टाकू याच्यात हनी. सध्या एवढीच टाकू जराशी, नंतर लागली तर अजून टाकू. बाहेर लागते. आणि आपला चॉकलेट पीनट बटर रेडी आहे बघा. प्रॉपर थोडासा म्हणजे ड्राय आहे, पण याला आता लिक्विड कसा करू. पण टेस्ट बीस तर जाम भारी आहे. मी टाकून बघला. याला बटर नाही, याला ब्रेडवर लावून खायचा. रेडी आहे आपला होममेड पीनट बटर. आता याला मी फ्रीजमध्ये ठेवतो. जिमवरून आल्यावर आपण याला बटरचे बरोबर खाऊ, ब्रेडचे बरोबर. आता चाललो मी जिमला. दुपार 3:30 वाजले. काल गेलेलो कारण की काल लाईट गेलेली, आज लाईट आहे. काल रात्री पण लाईट गेलेली, रात्री 1:30ला आली ना, 1:30 वाजता लाईट आली. आणि मला खायला चॉकोज आणि कॉफी घेतले, ब्लॅक कॉफी. मी खाऊ आणि जाऊ आपण मेडिकलला जिमला. कॉफी आणि चॉकोज खाऊन झाला. आता आपण जाऊ जिमला. आणि आज लेग्स आहेत, आज लेग्स मारू. आधी मी रोज लेग्स मारताना आधी 75 स्क्वॉट्स मारतो, त्याच्यानंतर एक्सरसाइज चालू करतो.
तर आता जिमवरून जाऊन आलो आणि मी माझा सिक्युरिटी गार्ड ठेवले दरवाजा उघडायला सांगायला. सांग दरवाजा उघड, बोल 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 दरवाजा उघड बोल. तर आता मला भूक लागले मग मी ब्रेड टोस्ट करत घातले. मग त्याच्यावर आपण तो बटर लावू बनवलेला घरी आणि मग टेस्ट करून बघू कसा लागतो. आणि दूध पण गरम करत ठेवलंय. जरा भूक लागते जिमवरून आल्यावर चहा बेकार. किंवा यायला बटर तर मस्तपैकी लागला. आता टेस्ट कसा करते माहीत नाही. कडकवाला पाव घेऊ. हां यो जरा कडक आहे. एक नंबर लागतो. तुम्ही घरात ट्राय करू शकता. एवढा भारी बनले ना, मला वाटलं नव्हतं एवढा भारी बनत. पण येऊ ना जरा जाड झालेला, ड्राय होता. तर त्याच्यानं मी 1 चम्मच दूध टाकलं मग मिक्स करून ब्रेडवर लावला. जबरदस्त लागतो. मी मम्मीला पण ब्रेड बटर खावायला सांगितलं. कसं लागतं मम्मी? छान आहे. छान आहे. संध्याकाळी मस्त की आमरस बनवणार आहे मम्मी. पण मम्मीला सांगले बिना साखरेचा बनव. मम्मी मला साखर टाकायलाच लागेल. मग म्हणलं एकदम कमी टाक, एकदम कमी, नाही तर मला काढून ठेव ना. हां मिक्स कर. जेव्हा तू साखर टाकशील त्याच्या आधी मला 1 वाटी काढून ठेव. 1 वाटी काही नाही होणार. हां ठीक आहे. तुम्हाला मांजर दाखवतो कुठं घुसल्या आतमध्ये. सिद्धी यारमध्ये झोपले. हे बघा आता तुला दाखवतो. Oh my God. ये बाहेर आहे. काय जाऊन बसले. बसून देऊ का? बसले ती. हां आतमधून जाऊन बसले. तर मम्मीने इथं आमरस काढत घातले. पण मी आता बघू नाही शकत कारण की मी चालू आता मेडिकलला. सॅटिस्फाईंग मुवमेंट असते आमरस काढताना बघणं. आणि तो बाटा आणि त्याची जी साल निघते ना ती खायला भेटणार नाही मला आता कारण की मेडिकल आहे. आल्यावर आपण आमरस तर खावंच. पण नानाने आंबा आणला भार्गवीनी. मागच्या वर्षी पण नानाने आणलेलं का पहिले आंबा? मला असं वाटतं. मला पण असं वाटते पण माझ्या लक्षात नाही तेवढं. आणि दिशू कंपनीत, देऊच्या कंपनीत रोज त्याला एक आंबा असतो. सिद्धूच्या कंपनीत रोज एक असा आंबा त्याला खायला भेटते गरमीच्या सीझनमध्ये. रोज करी लाईफ तर सिद्धू जगते यार. काय फार्मसी घेऊन केली. आज पण त्याने काहीतरी चांगलाच मेनू खाऊ नको. हो खायला पण रोज 101 आयटम असते. सकाळी नाश्त्याला पण काय पावभाजी, मिसळ पाव, डोसा बिसा काहीतरी असं असते. आणि लंचला पण नॉनव्हेजच्या दिवशी चिकन, मच्छी. चिकनमध्ये पण साधं चिकनचा रस्सा नाही. आणि मटन पण बिर्याणी. हां मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी पण असते. चिकनमध्ये पण साधा रस्स्यावाला चिकन नाही. काय कोरमा चिकन या बटर चिकन सारखा तो असते होते. मजा आहे बोला ना. खरी लाईफ तर सिद्ध जगते. तर आता देवपूजा पण केली मी. देवपूजा करून झाली पूर्ण. आणि आता चालू मी मेडिकलला. मम्मीला आधी 1 चम्मच आणलं मम्मीला पाहिजे. तर आता मेडिकलवर आलं. आणि मेडिकलवर आल्यावर आज थोडासा सामान आलेला. जनरलचं सामान मागवलेला. फेसवॉश, क्रीम, जेल वगैरे. मग तो लावू आता. आणि हेअर कलर पण आलेलं आहे. हेअर कलरचा जो डब्बा इथंच आहे. मग पटापट इथून डायरेक्ट इथं लावतो. आणि मग आज काही बाकी काम नाही विशेष. तर घरी जाऊन आमरस खायची काही झाली आता बसूनच. मेरे करण अर्जुन आ गए. 2 मिलियन चला गया. 2 मिलियन इंस्टामार्ट ने कमेंट किया मेरे दिन पे. क्या तुमको बता दो. ये तो सही नहीं है. मजा आ गया. रील कितने का? 2 मिलियन मतलब 21 मिलियन में पहुंच ही जाए. पहुंच ही जाए. अभी क्या है तो मेरा रोज का काम है. अरे यार सफरिंग. 2 मिलियन रील क्या चला गया. 70 रुपए का स्प्रे सेंट उड़ा रहा है. ये गरीबी की सांस मुझे लेने को नहीं होती. मेडिकल से घर आने के लिए मैंने रैपिडो प्रीमियम की थी. मैं रेटिंग देना चाहूँगा. 2 बार जान बख्श दी इसने. स्कूटीवर बसते का तू? म्हणजे कवा बसले का?
कवा बसले काय याच्या स्कूटीवर? हा उद्यापासून नको बसू. तर मेडिकल करून घरी आलो आणि मम्मीने आज बनवले काय तुम्हाला माहिती असेल आमरस. पण चपाती, आमरस, बटाट्याची भाजी आणि पोळी. वर्ल्डची बेस्ट डिश आहे ना, बेस्ट डिश ती हिच्या साईडला ठेवा. त्या डिशचा कॉम्पिटिशनच नाही, कॉम्पिटिशन ही डिशची. आता मी ही डिश मस्त की खातो, आमरस आणि बटाट्याची भाजी. आणि हा ब्लॉग इथंच संपवतो. तो ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बाय गाईज, गुड नाईट, झोपा. तुम्ही पण आमरस खा.